शेवटी शेवटी खूप आल्या सरी, चातका सारखा जन्म गेल्या भरी, चातका सारखा जन्म गेल्यावरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी, चातका सारखा जन्म गेल्यावरी, चातका सारखा जन्म गेल्यावरी, शेवटी शेवटी एवढा शांत दिसतो जरी आरसा, एवढा शांत दिसतो जरी आरसा, आत आहे सुरू चेंगरा चेंगरी, शेवटी शेवटी जन्म ही आपुला, जन्म ही आपुला, मरण ही आपुले, जन्म ही आपुला, मरण ही आपुले, या घरातून मी चाललो त्या घरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी, चातका सारखा जन्म गेल्या भरी. वाह, क्या बात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे बंधू मिठाई जलसा प्रस्तुत थिंक लाऊंजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज ही एक अनोखी मैफिल आहे. तुम्ही पहिलं गाणं गझल ऐकली असेल आणि त्याचं कारणच असं आहे की सोबतीचा करार या कार्यक्रमाचा 200वा प्रयोग आता होतोय येत्या काही दिवसांमध्ये. एक गझलवरचा गायनाचा गीताचा कार्यक्रम, ओरिजिनल सगळी गाणी आणि असा कार्यक्रम 200चा टप्पा गाठतोय. त्यानिमित्तानं त्या कार्यक्रमाचे क्रिएटर्स इथं आहेत. मी थिंक बँकवरती परत एकदा स्वागत करतो. कवी गीतकार वैभव जोशी, नमस्कार. संगीतकार आशिष मुजुमदार नमस्कार. आणि गायक दत्तप्रसाद रानडे. नमस्कार. यांच्याकडून मला समजून घ्यायचा आहे सोबतीचा करारचा प्रवास. सुरुवात इथून करूया की असा कार्यक्रम करावा, ती कल्पना कशी सुचली आणि कशी इव्हॉल्व होत गेली? खरं तर मी लिहायला लागलो त्याचा कधीतरी कार्यक्रम होईल असं मला वाटलं नव्हतं. परंतु माझा मित्र शास्त्रीय गायक अमोल निसळ आणि माझी भेट झाली. आमचं सोलापूरचं कनेक्शन, पुण्यात भेट झाली आणि तो गायक आणि मी लिहितोय असं म्हटल्यानंतर ऑलरेडी एक टीम तयार झाली. मग आपण गाण्यांचा कार्यक्रम करूया असं आधी ठरलं. त्यानंतर आमचे निवेदक मित्र मिलिंद कुलकर्णी असं म्हणाले की नाही तुम्हाला आधी सीडी बाहेर, तेव्हा ती सीडीची धूम होती खूप, करायला लागेल. म्हणून मग आम्ही त्यांनी सांगितलं की गझल जर कॉम्पोजर तुम्हाला पुण्यामध्ये कोणी हवा असेल तर आशिष मुजुमदारांसारखं दुसरं नाव नाही. म्हणून आम्ही आशिषकडे गेलो आणि आशिष तोपर्यंत फक्त सुरेश भट आणि इलाई जमादार यांचे मराठीमधले रचना कॉम्पोजिशन्स करायचे आणि साहजिकच आहे, दर्जेदार लेखन असल्यामुळे कुठल्याही संगीतकाराला त्या रचनेला हात घालावासा वाटतोच. गेयता पण होती त्यांच्या लेखनामध्ये. तर त्यांना माझ्या रचना आवडल्या, त्याच्यामध्ये त्यांना स्पार्क दिसला आणि संगीतकाराला ना मला असं वाटतं की कागद बघितल्या बघितल्या ते कंपोज करावं असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीच्या ज्या आणि बहुतेक आम्ही ज्या 8, 9, 10 रचना नेल्या होत्या त्याच्यात कदाचित वरच्या पानावरची ती जराशी गेय तुला भेटून कळते काय असते चांदणे नावाची रचना होती आणि ती त्यांनी कंपोज केली. नंतर अजून एक होती मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला. आध्यात्मिक प्रवास होता जो गझलमध्ये कधी जास्त मांडला गेला नव्हता. तसं तत्वज्ञानाची आणि चिंतनाची बैठक असलेले अनेक शेर लिहिले जातात. पण ओंकारनाद सारखा शब्द आणि त्याचा पुढे प्रवास सगळा अध्यात्माचा हा गझल अंगाने येत नाही. गझलमध्ये बरेचदा विरोधाभास, थोडे क्वर्की शेर, थोडंसं स्माईल आणणारे शेर, टोपी उडवणारे शेर हे जास्त चालतात. परंतु आशिषने त्याला खूप सुंदर न्याय दिला आणि त्यानंतर दत्तप्रसादजी आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये डबिंगला गेलो
तेव्हा अमोल बरोबर 2 रचना गाण्यासाठी दत्तप्रसाद यांची एंट्री झाली आणि त्यानंतर जो सुरू झाला तो करार आतापर्यंत आज तागायत अबाधित आहे. क्या त्याचवर बात है. जसं जे वैभवजींनी सांगितलं तसं मी भटांच्या आणि इराईंच्या खूप रचना कंपोज केल्या. हम्म. तर नवीन लोक आणून देतात तशी स्क्रिप्ट त्यांनी 10 गझलांची मला यांनी आणून दिली होती. मी सहज रात्री चाळायला लागलो ना, तर वन बाय वन मी सगळ्या रचना करतच गेलो. बापरे. बर. त्याच्यामुळे सोमवारी रचना मला मिळाल्या आणि हे बुधवारी तर तुम्हाला कशा वाटल्या रचना बघायला आले, तर मी याला 10च्या 10 कॉम्पोजिशन ऐकवले होते. क्या बात है. त्याचं तुला भेटून न कळते काय असते चांदणे रोमॅन्टिक होतं. पण मला विशेष कौतुक काय वाटलं, की मनात ओंकार नाद जागा वयास थोडा उशीर झाला. ओंकार शब्द हा मी आत्तापर्यंत गझलमध्ये कुठे ऐकला नव्हता. आणि ओंकार शब्द कंपोज करताना ना तुम्हाला सुरांवर खूप फिरता येत नाही. एकाच सुरावर तुम्हाला ओंकार दाखवावा लागतो. तर ते अच्छा. मला कॉम्पोजिशन करतानाही चॅलेंज वाटलं आणि ती झालीच रचना. मला आणखीन याच्यात एक खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तो कदाचित वैभवजींचा लिखाणाचा सुरुवातीचा काळ असावा कदाचित. पण एखाद्या कवीला एक शेर असा लिहावासा वाटतो, की मला न पर्याय राहिला, लेखणीस केले तुझ्या हवाली. मग तुला न पर्याय राहिला, शब्द शब्द माझा कबीर झाला. क्या बात है. तर त्या सुरुवातीला जर असं समर्पणाचा शेर जर लिहू शकेल, तर नो डाऊट की पुढे सगळे शब्द कबीर झालेले दिसतातच आहेत म्हणजे. तर बरोबर. ह्याही गोष्टीमुळे ना मला खूपच ह्याच्या लिखाणाच्या दर्जाविषयी एक तर कॉन्फिडन्स पण निर्माण झाला आणि हे लक्षात यायला लागलं की हे प्रकरण वेगळं आहे. बरं, ग्रामर अत्यंत शुद्ध, तंत्र अत्यंत उत्तम पाळलेलं, एकाही शब्दाची फेररचना इकडे करावी लागली नाही. असं ते काम एकत्र सुरू झालं. आणि Right. मग त्याच्यात एक गझल कंपोज केली होती की सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू. क्या बात है. त्या गझलीवर पण त्याच्या आधी अजून एक प्रश्न तुम्हाला मला आशिष सर विचारायचा आहे, की हिंदी, उर्दू अशा भाषांमध्ये गझलचं एक वेगळी क्रेज आहे. तशी टू बी ऑनेस्ट मला तरी मराठीत जाणवली नाही, कदाचित माझ्या अवतीभोवती नसेल. पण मराठी आणि गझल, कारण तुम्ही सुरेश भटांच्याही कविता स्वरबद्ध केलेल्या आहेत, इलाही जमादार केलेल्या आहेत. ही जर्नी तुम्ही कशी बघता, मराठी गझलची जर्नी? नाही, जनरली काय आहे की गझल याविषयी थोडं समाजामध्ये गैरसमज खूप आहे. तुम्ही जर आपोआप तुमच्या समोर जे मनोरंजनाचे प्रकार येतात, त्या भरोशावर जर तुम्ही तुमचं मनोरंजन ठरवायला लागले, तर लोकं ठरवतात की तुमचं मनोरंजन कसं नाही होणार आहे. पण मनोरंजनाच्या बाबतीत मला असं वाटतं आपण ठरवलं पाहिजे की माझं मनोरंजन कोणीही करावं. राईट. जसे आता आपल्या अंगावर रील्स येऊन पडतात, तर तुम्ही तेच एन्जॉय करत बसले तर तेच रील तुमच्या अंगावर येतील. मग तुम्ही त्याच्या बरोबर कदाचित कॉमेंट करू शकाल की सध्या असंच म्युझिक होतं वगैरे. पण दॅट इज नॉट द केस. उत्तम काम सगळ्या काळात घडत आलेलंच आहे. त्यात गझल ज्या पद्धतीत लोकांना दाखवली गेली, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की गझल नुसती ऐकता येत नाही. संध्याकाळच्या वेळेला हातात ग्लास असल्याशिवाय, डिम लाईट असल्याशिवाय आणि सारखं आशूक माशूक उद्ध्वस्त झालेला शायर, हेच विषय त्याच्यात असतात. म्हणून लोकांना असं वाटतं की इट्स नॉट गोइंग टू बी माय कप ऑफ टी. आता मनात ओंकार नाद जागावं यासारखी गझल आहे किंवा दत्तप्रसादजी आता गायले शेवटी शेवटी खूप आल्या सरी, हा अप्रतिम फिलॉसॉफिकल शेर आहे. चातकासारखा जन्म गेल्यावरी. गझल विषयाने डिफाईन होत नाही, गझल फक्त व्याकरणाने डिफाईन होते, हे लोकांना माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे लांबून लांबून कलेकडे बघणाऱ्या लोकांना असा गैरसमज असतो की ते गझल बिझल ते इज नॉट माय गोइंग टू बी माय कप ऑफ टी, ते आम्हाला नाही आवडत बाबा, ते भावगीतात रमणारी लोक असतात मग. पण गझलचा जर एकदा तुम्हाला चस्का लागला ना आणि उसळून द्यात कशी द्यायची शेरला हे जर लक्षात यायला लागलं ना, तर एक शेर तुमचा दिवस घडवू शकतो. तर हळूहळू आता आय एम व्हेरी हॅपी की मराठीमध्ये भटांनी खूप काम केलं या बाबतीत, इलाहींनी खूप काम केलं आणि खूप लोक आहेत उत्तम लिहिणारे. आणि वैभव जोशी तर झंझावातासारखेच या क्षेत्रामध्ये आले. म्हणजे मी यांना अगदी डे वन पासून जे बघत आलो आहे ना, नॉट ओन्ली सब्जेक्टिव्ह व्हरायटी, पण वृत्त आणि सतत नवीन करायची आवड. त्याच्यामुळे आम्ही इतके प्रकार हँडल करू शकलो. आणि काय होतं ना की एखादा असा माणूस जर तुमच्याबरोबर असला की रोज तुम्हाला तो खाद्य देतोय काहीतरी, तर तुम्ही पण खूप क्रिएटिव्ह राहता बरोबर. आणि खूप प्रकार हाताळत आले. मराठीत कव्वाली आणली आम्ही पहिल्यांदा, ते सुरूच आहे. पण आता मराठी गझलला खूप उत्तम ॲक्सेप्टन्स आहे लोकांमध्ये. आणि तोच आमचा मेन एम पण आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगावं की गझल तुम्हाला वाटते तशी नाही आहे, पण एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, असणेही नश्वर येते नसणेही अक्षय नाही, असा पण शेर गझलमध्ये येतो. क्या बात. कव्वाली कुठली होती मराठीतली पहिली? कव्वाली म्हणजे ही तुझी आठवण टाळली पाहिजे, शुद्ध येता क्षणी प्यायली पाहिजे, ही गझलच आहे खरं. कव्वाली म्हणजे काय, गायन प्रकार फक्त बदलतो, बरोबर. रस ऍड होतो त्याच्यामध्ये किंवा असं. बरोबर. तर ही गझल आम्ही कव्वाली ढंगाने सादर करायला लागलो. अच्छा. इस्पेशली जेव्हा छोट्या थिएटरमधनं आमचा कार्यक्रम मोठ्या थिएटरला गेला, तेव्हा आपण थोडेफार ते मासेस करता केलेले जे हे असतात ना प्रिपरेशन्स,
बरोबर. त्याच्यामधल्या या ऍडिशन्स आहेत सगळ्या. दत्तप्रसादजी, तुम्हाला गायक म्हणून वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर काम करायला मिळतं, वेगवेगळे प्रकार असतात. पण हा जेव्हा फॉर्म इव्हॉल्व झाला, त्यावेळी काय वाटलं आणि आता इतक्या वर्षाच्या जर्नीनंतर काय वाटतं? मी मुळात गझलच गात आलो आहे. फक्त मी उर्दू गायचो. वैभवचा परिचय मला आशिषने करून दिला हम्म. आणि मी मराठीकडे वळलो आणि मला मराठी गझल पण आवडायला लागली. असं पहिल्यांदा घडलं. राईट. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण तेच तेच गात असतो, म्हणजे थोड्या मोठ्याने करून ठेवलेलं. परंतु आता मला ह्याच्यात सगळं नवीन गायला मिळतं आणि मी लोकांच्या समोर नवीन उत्तम शायरी, उत्तम चाल मांडतो, ह्याचा मला आनंद होतो. राईट. उर्दू गझल आणि मराठी गझल गायक म्हणून काय फरक आहे, काय साम्य आहे? उर्दू गझल आणि मराठी गझलमध्ये फरक म्हणजे मला असं वाटतं की मराठी गझल असं लोकांना माहिती नसलेली जरी ती गोष्ट असली आणि उर्दू गझल अशीच गझल असते हो. असं जरी म्हटलं तर तो तसा फॉर्म आहे. म्हणजे मराठीत अभंग असतो परंतु उर्दूत नसतो असं जर म्हटलं तर जसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसतील तसं मराठीत गझल नाही असं आजपर्यंत वाटत होतं. परंतु आता वैभवसारखी माणसं जेव्हा आता आहेत तेव्हा मराठीत सुद्धा तंत्रशुद्ध गझल येऊ शकते हे बरोबर. फिक्स झालेलं आहे आता की असं आहे मराठीत गझल. आणि ते सगळं तंत्र, उर्दूचं तंत्र मराठीत आलेलं आहे, त्यामुळे ती मराठी गझल आहे. पुन्हा बॅक टू कवी की ज्याला सुचतं गझल या फॉर्ममध्ये लिहावं, हा प्रभाव म्हणायचा का काय म्हणायचं, कुठून ते इव्हॉल्व झालं? असं म्हणतात की चांगला कवी तो असतो जो आपलं म्हणणं संक्षिप्त स्वरूपात मांडतो. म्हणजे सुरेश भट तर म्हणायचे की तुमच्या ओळीमध्ये एखादा शब्द अवांतर, एखादा अक्षर अवांतर सोडा, विरामचिन्ह सुद्धा अवांतर नसलं पाहिजे. ठाकून ठोकून बसवलेली जी ओळ असते हो. ती मग भावगीतात असो किंवा गझलमध्ये असो, पण जी ओघवती आलेली आणि अनावश्यक काही नसलेली, फ्रिल्स नसलेली जी ओळ असते ती रसिकांना भावतेच नेहमी. मला स्वतःला हा प्रकार जास्त आवडायचं कारण हेच आहे की तुम्हाला 2 ओळींमध्ये, एका शेरामध्ये तुम्हाला आयुष्याची फिलॉसॉफी सांगता येते, प्रेमाचा प्रवास सांगता येतो, तुम्हाला आई वडील नसल्याचं दुःख सांगता येतं, तुम्हाला देवाशी भांडता येतं. हे सगळं 2 ओळीत करणं, यातलं आव्हान जे आहे ते तुम्हाला सतत थ्रिलिंग वाटत असतं. म्हणजे 3 पानी मुक्तछंद लिहिणं अवघड आहे का? नाही. मला काय देवाबरोबर भांडायचं असेल तर मी लागोपाठ लिहू शकतो की तू असा कसा वागतोस, मग मी तुझ्याकडे एवढ्या वेळा येतो वगैरे. पण सोबती आहेस तर तेव्हा कुठे होतास तू? मार्ग हा नव्हता सुकर तेव्हा कुठे होतास? जन्मता असते म्हणे छाया तुझी माथ्यावरी, पोळलो मी जन्मभर तेव्हा कुठे होतास? हे देवाला 2 ओळीमध्ये विचारता येणं मला खूप जास्त कुतूहलाचं आणि आव्हानात्मक वाटतं आणि आकर्षक पण वाटतं. गझल हा प्रकारच आकर्षक आहे आणि आता तो जास्तीत जास्त लोकप्रिय होण्याचं कारण काय झालेलं आहे, की लोकांकडे असलेला वेळ कमी होत चाललेला आहे. तर तुम्हाला लोकलमध्ये बसताना मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठेतरी प्रवासाला निघताना 2 ओळींचा एक शेर कानावर पडला तर तो तुमचा दिवस बदलून टाकू शकतो सगळा. तर तसं एवढं मोठ्या कविता वाचायच्या लोकांना पुस्तक घेऊन बसल्यानंतर हमखास तुम्ही अजूनही वाचू शकता. परंतु सोशल मीडियावरती तुम्ही जर अशी मोठीच्या मोठी मुक्तछंद कविता टाकली तर लोक कदाचित स्क्रोल करून पुढे जातील. त्यामुळे विशेषतः तरुणाई, आमच्या कार्यक्रमाला येणारी सुद्धा आणि एकूणच म्हणजे शायरीकडे वळलेली तरुणाई जी आहे, हिंदी, उर्दू, मराठी, हे त्याच्या मागे मला वाटतं हे संक्षिप्त सांगणं हे त्याच्यामागचं प्रमुख कारण. नाही, पण त्याहीपेक्षा म्हणजे मला इथे हे ॲड करावं असं वाटतं की नुसतं लिखाण, ग्रामर सांभाळणं नाहीये. गझलची ब्युटी ही आहे की हे तर लिहून टाकतात, पण लिहून यांनी एकदा पब्लिश केलं की ते लोकांचं मटेरियल होतं आणि लोक त्यांना त्यांच्या अनुभवानुसार ते कसे जगले त्याच्यानुसार त्याच्या अनेक शेड्स काढू शकतात. राईट. गझलच्या शेरची सगळ्यात मोठी ब्युटी ही आहे. म्हणजे इस अंजुमन में आपको आना है बार बार, ये और दर को गौर से पहचान लीजिए. आता उमराव जान बघताना तुम्हाला वाटतं की इस अंजुमन म्हणजे तिथे भरलेली ती सभा, ती मैफल, ते असलं पाहिजे. पण फॉरगेट अबाउट द फिल्म रेफरन्स. हा नुसता शेर जर वाचला तर इस अंजुमन में आपको आना है बार बार म्हणजे अंजुमन म्हणजे हे विश्व पण असू शकतं. हो, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे तुम्हाला. कारण तुझं कर्तृत्व तसं आहे की तुला पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे. मोक्षापासून तू लांब आहे ही सांगायची पण ही पद्धत असू शकते. तर शेरची ब्युटी ही आहे, ही ब्युटी आहे. तर वैभव जोशींच्या अनेक शेरला आम्ही अनेक शेड्सनी एन्जॉय करत असतो आणि कधी कधी तर स्टेजवर वाचत असताना मला त्यातनं वेगळंच काहीतरी दिसायला लागतं. आहे 2च ओळी म्हणून तर गझलला घागर में सागर भरणं असं म्हणतात ना.
की व्हॉल्यूम तुम्हाला घागरीचा दिसतो, पण अर्थाचा व्हॉल्यूम मात्र सागरा एवढा असू शकतो. राईट. तर गझल लिहिणं सोपं नाहीये. बरोबर. फक्त तंत्र नाहीये. गझलियत असणं फार आवश्यक आहे. याच्यात अतिसुलभीकरणाची भीती वाटत नाही का, की मला ज्या शेड्स दाखवायच्या आहेत, लेयर्स दाखवायच्या आहेत, त्या 2 ओळीत पुरत नाहीत असं वाटतं का कधी? गुलजार साहेबांनी त्रिवेणीसारखा एक प्रकार नवीन केला. ज्याच्यामध्ये 2 ओळींचा एक शेर एक अर्थ सांगतो आणि तिसरी ओळ तुम्हाला एकदम वेगळ्याच डायमेन्शनला टँजंट घेऊन जाते आणि त्याचा अर्थ आणखीन व्यापक होतो. पण मला असं वाटतं, की 2 ओळींच्या शेरामध्ये खूप काही तुम्हाला सांगता येतं. म्हणजे मी कुठे दिसलोच तर कळवा मला हे. या ओळीतच विरोधाभास एवढा ठासून भरलेला आहे, की पुढची ओळ येते ती पूरक म्हणून येते. एवढे फसला तर फसवा मलाही. म्हणजे मला अजून माझी ओळखच पटलेली नाहीये या जगामध्ये. हे जे सांगणं आहे. हं, तर ते सांगण्यासाठी भारंभार ओळी लिहिण्याची गरज नाही वाटत. हं. आणि ते कमी असल्यामुळे पटकन ते ते आशयघन होण्याचं कारण पण तेच आहे, की ती कमी जागेत आहे. ते पसरट नसल्यामुळे मला पटकन अर्क मिळतो. म्हणजे एखादी आटीव बासुंदी खाल्ल्यासारखं आहे ते. एक वाटी जरी बासुंदी खाल्ली, तरी दिवसभर ती नशा राहते. तसं आहे ते गझलचं. मला तुम्हा दोघांसाठी हा प्रश्न आहे, की गझल असं ज्यावेळी इमॅजिन होतं, त्यावेळी त्याची म्हणून एक परंपरा आहे. त्याच्यात विशिष्ट प्रकारचं संगीत आहे, विशिष्ट प्रकारची गायकी आहे. वेगवेगळ्या कोणी म्हणजे मध्य पूर्वेतनं आलेली वगैरे त्याच्यात बरेच प्रकार आहेत. तर हा जो इतिहास आहे गझलचा ओव्हरऑल गायकीचा आणि संगीताचा, हा तुमच्यात फ्लो झालाय का? का तो मराठीनुसार काही बदलला? काय कसं बदललं? नाही, खरं तर गझल ऐकतच आलो होतो पहिलेपासून. काय संगीतकाराचे कुठे क्लासेस नसतात. हं, त्याच्यामुळे संगीतकार सतत कानावर जे पडत असतं, त्यातनं ते आत्मसात करत स्वतःचं काहीतरी तयार करायचा प्रयत्न करतो. हं, तर लक्षात असं आलं, की गझलचा बाज मला मुळापासूनच खूप आवडतो. जेव्हा काही कळत नव्हतं, तेव्हाही गुलाम अलींची गायकी म्हणून कदाचित ती खूप आवडत असली पाहिजे. हो, आणि गायकीच खूप आवडायची. हं, उर्दू शब्दांचे अर्थ तर कळायला काही संबंधच नव्हता. कधी 5वी-6वी पासून आम्ही गझल ऐकायला लागलो होतो. गझल गायकी सॉर्ट ऑफ असा एक बाज आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, की शायरला गझल ही फक्त वृत्तातच लिहिता येते. गझल काही मुक्तछंद लिहिता येत नाही. हं. आणि बऱ्याच वेळेला थॉट प्रोसेस आणि त्यातले शब्द हे वृत्तात बसवण्याकरता त्यांची मांडणी ते उलट-सुलट करू शकतात. अच्छा. हां, हं, तेवढं फ्रीडम ते घेतात. हं, कब खत्म हुई रात याद नहीं, क्या हुई उनसे बात याद नहीं. आता हे जे मांडण आहे ना, तर ते जर शब्दांचं असं करायला लागले, तर तुम्हाला गायकीत पण कंपोज करताना स्पेशली तुम्हाला तो प्रकार तसा हँडल करावा लागतो. म्हणून कधी-कधी गायकी खूप वेगळी होते. शब्दांचे उच्चार वेगळे होतात. असं म्हणतात, की गझल गाऊ नये. बरं. हां, अर्थ सांगण्याकरता तुम्हाला जे काही करावं लागेल ते करा. मग गावं लागतंय का? तर गा. हं, वो हं, गजल हं. गाई नहीं जाती, हां, कही जाती कही है. जाती है गझल. अच्छा. हां, हं, चाल झालं, सगळं झालं, सगळं झालं. आता विसरून जा, की तू गायक आहे. उत्तम गायक आहेस. आता तू गाणं हे माध्यम म्हणून वापरतोय, तो शेर आणि अर्थ पोहोचवण्याकरता. हा अभ्यास गायकाचा असणं भयंकर आवश्यक आहे. तुम्हाला गझल भावगीतासारखी गाता येत नाही. या जन्मावर, या जगण्यावर सतता प्रेम करावे. बीट टू बीट हे गाणं गाता येईल. तसं गझल गाता येत नाही. हं. तालाचा अंदाज ठेवावाच लागतो, पण शब्दांचं प्लेसमेंट असं लागतं, की शब्द तुटायला नको शक्यतोवर. हो. हां, आणि तोच अर्थ त्याच स्ट्रेसनी जातोय की नाही, हं. हे बघणं फार आवश्यक आहे. बरोबर. इथे मी एक गोष्ट सांगू का? लिखाणाच्या अँगलने सांगतो, की बॉलिवूडमधले सगळे जे पॉप्युलर आत्तापर्यंत आपला जो चांगला गोल्डन एरा म्हणतो किंवा जी गाणी झालेली आहेत सगळी, ही लिहिणारे गीतकार हे मुळात गझलकार होते. अच्छा. 2-2 ओळींचे शेर 5 गायले तर एक गझल होते. त्यांनी काय केलं 2 ओळींचा पहिल्यांदा मुखडा केला आणि त्यानंतर कडवं लिहिताना त्याच्यामध्ये तिसरी ओळ ॲड केली आणि पुन्हा यमकावरती आले. त्यामुळे ती ती गाणी आपल्याला चित्ताकर्षक वाटतात, आपलं लक्ष वेधलं जातं कारण त्याचा मतला म्हणून मुखडा म्हणून जो केलेला आहे, तो फार प्रभावी झालेला असतो. हं, एक चांगला गझलकार एक अत्युत्तम गीतकार होऊ शकतो. कारण त्याला मीटर माहिती असतं, त्याला लोकांना काय आवडणार आहे माहिती असतं, ते कमी शब्दांमध्ये कसं सांगायचं हे माहिती असतं. आणि गाण्याच्या मुखड्याने एकदा लक्ष वेधून घेतलं ना किंवा गझलच्या कुठल्याही किंवा काव्याच्या, एकदा तुमच्या पहिल्या 1-2 ओळींनी त्याचं लक्ष वेधून घेतलं, की मग तुमच्याबरोबर प्रवासाला निघतात श्रोते. हं, हं. की हा माझा रस्ता वाह! असू शकतो आत्तापुरता क्या काही बात है. क्षणापुरता. ते हं. मला सोबतीच्या करारावरती अजून यायचं आहे, पण त्याच्या आधी हा प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे. जगजीत सिंग, हरिहरन, गुलाम अली. मी नवीन आहे, बालवाडीत आहे आणि गेले 2 वर्षापूर्वीपर्यंत मी गझल ऐकत नव्हतो.
तर तुम्ही गायक म्हणून मला काय सांगाल गझलबद्दल? गझलेतनं फिलॉसॉफी कशी एक्सप्लेन करता येते, गझल मुळात तुम्हाला उत्तम कशी जगायला शिकवते, हे जर तुम्ही त्याला सांगितलं ना, तर तुला मी गंमत सांगतो. मी बऱ्याच वेळेला माझ्या इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवताना वर्गामध्ये शेर सांगून शिकवलेले आहेत. सांगा बघू एखादं प्लीज, कारण मी शिकलो हा आता इंजिनिअरिंगमध्ये ॲब्सोल्यूट ॲक्युरसी डझंट एक्झिस्ट. सो एरर इज देअर. करेक्ट. तर आपण सगळे एरर बरोबरच जगत असतो. मी तुला याला सगळ्यांना मी त्यांच्यातल्या एरर सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण गंमत काय आहे, तोपर्यंतच मी ऍक्सेप्ट करू शकतो जोपर्यंत यू नो हाऊ टू मेंटेन युअर एरर कॉन्स्टंट. बरोबर. तुझा एरर जर व्हॅरी व्हायला लागला, कधी असा कधी तसा, तर यू बिकम अनप्रेडिक्टेबल. एरर मेंटेन केला की यू बिकम प्रेडिक्टेबल. तर दो का जोड़ हमेशा चार कहाँ होता है, सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला. कदाचित 2 आणि 2 4 होणार पण नाहीत. करेक्ट. किंवा रानातल्या, याचा एक अप्रतिम शेर आहे, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही. हे स्टेटमेंटच इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. करेक्ट. राईट. कोणी ठरवलं बाबा हे, त्याची फुलं कोणी रानात उगवणार, कोणी बगीचात, कोणी शेतात, कोणत्या घरच्या तुमच्या बगीचात उगवणार, आणि आपण ठरवणार की त्याला कुठली चालतात आणि कुठली चालत नाही. तर हा फुलांवरचा शेर जरी लिहिलेला असला तरी मला असं वाटतं की हा सामाजिक शेर आहे. हा तुम्हाला म्हणजे इट इज नॉट इनफ फॉर यू टू रिस्पेक्ट समवन बिकॉज ही इज ह्युमन बिईंग. तुम्हाला तो कोणीतरी असणं आवश्यक वाटतं. का रे बाबा, तू कोणालाही विचारला प्रश्न तरी प्रत्येक जण म्हणेल तुला रिस्पेक्ट पाहिजे का, तो होच म्हणेल. मग याला पाहिजे, त्याला पाहिजे, त्याला पाहिजे. मग मी विचारतो, मग तू त्याला देत का नाही, आणि फुकट आहे. बरोबर. तर हा शेर मी मुलांना या लेवलला जाऊन शिकवला की तुम्ही वागलंही कसं पाहिजे, रिस्पेक्ट कोणाची गरज आहे, हॅपीनेस कोणाची गरज आहे, हाऊ यू आर डिफरंट फ्रॉम युअर बॉडी, या लेवलला. तर नंतर मुलं एकदा म्हणाले की सर 2-3 लेक्चर गझलवरच घ्या. आणि मग मी त्यांना उत्तम उत्तम शेर काढून लिटरली मी क्लासरूममध्ये पॉवर पॉईंट घेऊन शिकवलेले शेर आहे. बर. हो, याचा एक शेर आहे, जसा राजेश शेट्टींचा शेर आहे, तुम्हाला सांग आठवून तो, की आसमां में हर किसी के वास्ते है कोई बुन, शर्त ये है उतनी शिद्दत से कोई प्यासा तो हो, त्यांच्यात प्रत्येकात होते एक अंबर जन्मतः. काय शेर आहे हा, प्रत्येक मुलाने शिकावा. तू जन्माला आलाय म्हणजे तुझं अंबर मार्क करून दिलेला आहे, तो 7-12 तुझ्या नावावर आहे. फक्त तुला मजा येऊ नये, म्हणजे मजा यावी रादर, म्हणून सांगितलं नाही की तुझा कुठला आहे. वा. आता तू जगताना फक्त कशा करता जगायचं की माझा कुठला आहे बाबा आकाशातला तुकडा, हे बघत जगायचं. राईट. आपण जगतो कसे, तर याला जर सापडला याचा तुकडा, हा जर एन्जॉय करताना दिसला तर मला ते बघवत नाही, मी माझं बघणं सोडून देतो, याला कसा सापडला म्हणून मी प्रयत्न करायला लागतो. त्यांनी शेर काय पूर्ण केलाय, त्यांच्यात प्रत्येकात होते एक अंबर जन्मतः, ते एकमेकांचे उगाचच पंख छाटत राहिले. हा शेर शाळांमधनं शिकवला गेला पाहिजे. राजकारणात पण जाईल. अगदीच. या निमित्तानं हा प्रश्न आहे तिघांनाही, शेरचा विषय निघालाय म्हणून. सोबतीचा करार आणि त्या अनुषंगिक जे काही सादरीकरण होतं त्याच्यातले तुम्ही स्वतः लिहिलेले तुमचे आवडीचे शेर, संगीतकार म्हणून तुमचे आवडीचे शेर, आणि गायक म्हणून तुमचे आवडलेले शेर तुम्ही गाऊन दाखवा, तुम्ही सांगा. मला पुन्हा एकदा कमी शब्दात लिहिलेली माझी एक रचना खूप जास्त आवडते. ऍक्च्युली हे स्त्रगविणी वृत्त आहे, आणि असं होतं की मी अनेक वृत्तांमध्ये लिहिली, ही गोष्ट कदाचित ह्यांनाही माहिती नाही, पण मला ह्या वृत्तामध्ये सुचायचीच नाही रचना. खूप धडपड केली मी, आणि भीमराव पांचाळेंची या वृत्तामध्ये एक रचना होती, ती मला आठवत नाही, पण एकदा भीमराव पुण्याला येणार होते स्टेशनला, आणि तिथून सर्किट हाऊसला जाणार होते. तर स्टेशनहून त्यांना सर्किट हाऊसला कारमध्ये नेण्यासाठी मी त्यांना बाहेर गाडीमध्ये थांबलो होतो, आणि त्यावेळची तीव्रता इतकी होती की आपल्याला जर नवीन काही ऐकवायची वेळ आली, समजा विषय निघाला, खूप नवीन होतं मी, नंबर येईलच असं नाही, खूप जण त्यांना ऐकवायला आलेले असायचे. शाहीर सुरेश कुमार वैराळकर तिथं आमचे जे सोबतीच्या करारबरोबर पहिल्यापासून आहेत ते असायचे. तेव्हा जर नवीन काही ऐकवायची वेळ आली तर मग वैभव तुला जे जमत नाही ते का नाही करून बघत, हा एक उगाच स्वतःला पुन्हा चॅलेंज घेतलं. मी पावणे 1 तास थांबलो होतो. तर तेव्हा जी रचना उमटली होती ती होती की तू म्हणालीस ते खरे होते. गझलच्या पहिल्या ओळीनंतर लोकांच्या मनामध्ये अच्छा काय बरं असं काहीतरी उमटलं पाहिजे, तर तो पुढच्या ओळीसाठी त्याची उत्कंठा वाढते.
की आधी सुरुंग पेरायचा असतो आणि नंतर वाद पेटवायची असते ती. आणि ती प्रत्ययांच्या शेवटच्या यमकापर्यंत येईपर्यंत इतकी ताणायची असते की म्हणजे लोकांचा जीव अगदी कासावीस होईल की दे मला ते यमक आता पटकन, की तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते. आपलं नातं असं होतं की डोह शांत होता पण आतमध्ये लपलेले भोवरे पण होते. वरवर दिसायला संसार किंवा प्रेम छान होतं, पण त्याच्यामध्ये वादळं खूप होती. आणि त्याचा जो शेवटचा शेर आहे ना, की तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते, हीच शोकांतिका तुझी माझी, काच शाबूत पण चरे होते. बापरे, क्या बात आहे. तर म्हणजे क्या दोघांचे एकत्र प्रतिबिंब तर आहे, पण त्या दोघांच्या दोन्ही चेहऱ्यामध्ये तडा पण गेलेला आहे. तो तेवढं अंतर राहिलं शेवटपर्यंत. हम्म, असं ते हे आठवलं बरं. बरोबर. तुम्हाला कुठले शेर आठवतात मला तर सोबतीच्या करार रिलेटेड आत्ता या क्षणी आठवणार? मला खूपच शेर आठवतात खरं तर. पण मला यातल्या फिलॉसॉफिकल शेरांनी भुरळ पाडल्यासारखं आहे, जे मी खूप लोकांना शिकवत पण असतो, गझल आख्यांमधून मांडत असतो. तर ह्या अगदी सोपा शेर, या जुगारामध्ये हीच आहे नशा, यात अदृश्य फासेच जिंकायचे. एखाद्या माणसाने किती सहज सोपं आपलं आयुष्य जगावं हा सांगणारा हा शेर आहे. जन्माला आला म्हणजे एक कुठला तरी खेळ खेळायला आला, आणि असा खेळ आहे की ज्यात जिंकणार कोण आहे ते ठरलेलं आहे. मग किती सोपं आहे ना, तू फक्त खेळण्याचा आनंद घे. बरोबर. करेक्ट. आणि त्याला खूप सहजासहजी जिंकता येणार नाही एवढं बघ, आहे की नाही? तर ह्या स्टाईलचे शेर मला वैभवजींचे खूपच जास्त आवडतात. केव्हा तरी मी शांततेचा सूर सच्चा ऐकला, मग जन्मभर झंकारल्याचे शल्य वाटत राहील. पण मला ते इतकं लागू झालं की सगळं 40 वर्षाचं आयुष्य माझं म्हणजे मला झंकारल्याचं आठवत राहिलं कारण. बरोबर. तर अशी गोष्टी आहेत सगळ्या, म्हणजे आरसा पण दाखवतो अधनं-मधनं. बरोबर. असं आहे. खूप तुम्हाला शेर आहे खरं. हो कुठली? मला एक होकर अर्थातच तू गाऊन दाखव त्याचं- ना. हो म्हणजे खूपच फिलॉसॉफिकल होते तर थोडं रोमॅन्टिक ऍक्च्युली ही जी रचना आहे ही रचना दत्तप्रसादने Compose केली. कॉम्पोज अच्छा. केली, कारण आशिष तेव्हा गावाला गेले होते बर. आणि आम्ही दोघे भेटलो होतो आणि ती इतकी ताजी होती की मला त्याला कवीला तर खूप उत्साह असतो, हे बघ काल काय लिहिलंय वगैरे, तसं मी याला दाखवली तर तो म्हणाला सुचली मला चाल. वा, क्या बात. नाही, याचं वैशिष्ट्य असं आहे की इतकी सोपी प्रोफाऊंड अर्थ सांगणारं गझलमध्ये फार क्वचित लिहिलं जातं. राईट. हा. आता नवीन गझल ऐकायला लागणाऱ्याला गझल कशी ऐकवायची, हम्म. म्हणजे कोणती ऐकवायची हो. ते ही ऐकवायची. एक होकार दे, एक होकार दे, फार काही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. वा. एक होकार दे. आता तो जे मगाशी म्हणाला ना, ती प्रत्ययांच्या इतकी मागेपर्यंत ताणायची की त्याच्यानंतर तो आपले भेटणे हीच कोजागिरी. वा. गायक तुम्हाला जास्ती वेळ गाताना जेव्हा दिसतो तेव्हा तो काय करत असतो, तर आपले भेटणे, आता तुम्हाला कोजागिरी ऑलरेडी कळलंय, हो. परंतु ही जेव्हा आम्ही नव्याने गातो तेव्हा आपले भेटणे, आपले भेटणे, आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको, चांदवाही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. एक होकार. कोण नाही म्हणेल. मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की एकतर फॉर्मॅट वेगळा आणि त्यात सगळं स्वरचित सादर करणं, म्हणजे उदाहरणार्थ गझलचा कार्यक्रम असेल आणि काय जगजित सिंगांच्या 4 ऐकवल्या, मग आपले 1-2 ऐकवल्या, तर अधिक प्रेक्षक प्रिय असू शकतं. अशा वेळेला स्वरचित
म्हणजे स्वरचित कविता, गझल यांचा कार्यक्रम रचणं, याचं टेन्शन नाही आलं की हे काय होईल? नाही, आमच्यासमोर खूप जाज्वल्य उदाहरण होतं संदीप सलीलचं. आयुष्यावर बोलू काही नाही, जी वाट सोपी करून ठेवली पुढच्या कवींसाठी. बापट, करंदीकर, पाडगावकरांनंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. आणि पुन्हा लोकांना तिकीट काढून ₹500-500 तिकीट काढून हाऊसफुल कार्यक्रम करण्याची सवय संदीपने आणि सलीलने लावली. हम्म. त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडनं आला होता. ती ऊर्जा त्यांच्याकडनं मिळत होती, की आपण आपलं स्वरचित पण करू शकतो. हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर इतकं विपुल साहित्य आमच्याकडे होतं, आहे, की आणि लोकांनी एवढं प्रेम दिलं पहिल्या प्रयोगापासून, की आम्हाला असं काही पॉप्युलॅरिटीसाठी दुसऱ्या कोणाचं तरी त्यांच्याबद्दल आदर आहे, अधेमध्ये मोह होतो, की अरे ही पण गाऊया जरा. त्या रागात काही रचना आली सरांची, की चला आपण ही पण गाऊन बघूया. दरबारी गात असताना हंगामा ऐकू थोडंसं. मीच म्हणतो यांना, की अरे थोडं हंगामा ऐकू ना वगैरे. पण ते अगदी मिठापुरतं, म्हणजे कधीतरी एखाद्या प्रयोगात आलं तर पहिल्या 2 ओळी गायल्या आणि पुन्हा आपल्या रचनेवरती आलो. हम्म. पण लोकांनीच इतकं म्हणजे पहिल्यांदा जी आपण ऐकली शेवटी शेवटी खूप आल्या सरी, हे आमचं खऱ्या अर्थाने पहिला हिट आयटम सोबतीचा करारचा. आणि फिलॉसॉफिकल शेर असलेली रचना फार सुंदर बांधली आहे आशिषने. आणि ती एवढी पॉप्युलर होते, हम्म. याचं आम्हाला कोण कौतुक. म्हणजे तेव्हा की बापरे, आपल्याला या गाण्यासाठी आम्ही येतो असं म्हणणारे लोक. आणि मग ते त्या रचना वाढत गेल्या, की आम्ही ही ऐकायला येतो, आम्ही ती तुम्ही सादर करतात ती कविता डोह ऐकायला येतो, राधेचे प्रहर ऐकायला येतो. हे सगळ्या गोष्टी नंतर नंतर वाढत गेल्या. हम्म. नाही, आणि अजून एक शेवटी शेवटी खूप आल्या सरी, म्हणजे याच्या ना निर्मितीच्या कथा पण खूप इंटरेस्टिंग आहेत. बर. म्हणजे मी, वैभवजी, सचिन खेडेकर आणि किशोर कदम आम्ही रात्री जेवायला गेलो होतो रविराज हॉटेल. जेवण झाल्यानंतर खूप उशिरापर्यंत गप्पावर हे असले की शेरो शायरी हे ते सगळं सुरू. 12:30-1 वाजता मी यांना हॉटेलला सोडायला म्हणून माझ्या कारमधून निघालो होतो. माझी ते नुसरत फतेह अली खानची सीडी लागलेली होती. आणि ती जी गझल आहे ती जे काही चढली सगळ्यांवर, तर आम्ही पुन्हा होती. आणि डेक्कन कॉर्नर आणि नॉनस्टॉप कॉर्नर, डेक्कन कॉर्नर असेच फिरत बसलो आम्ही 2:30 वाजेपर्यंत. बापरे. म्हणजे एखाद्या पोलिसनी अडवलं तर सचिन खेडेकर त्यांना म्हणाले, कुठं ड्युटी करता म्हणाले, गझल आहे का म्हणे, काय शेर आहे? इतकं ते भेटलं होतं वातावरण. हम्म. तर त्याच्यात दिल बहलता रहा चांदनी, सुलगता रहा. दिल सुलगता रहा चांदनी रात में, ही गझल आम्ही चांद क्या कह गया चांदनी रात में अशी गझल होती. 3:30 वाजता हे घरी गेले. याच्या डोक्यात ते मीटर भयंकर होतं. त्याच्यावर जाऊन त्यांनी शेवटी शेवटी खूप आल्यासाठी लिहिलंय. बरं. मला 4:30 वाजता पाठवली पहाटे. मी 5 वाजता कंपोज केली. बापरे. म्हणजे आम्ही नुसते जेवायला भेटलो होतो. आणि वाचताना ती रचना होऊन झालं, म्हणजे तयार झाली. आणि मग ही आम्ही पहिल्यांदा कव्वाली ढंगाने सादर करणार. आम्ही सगळे मिळून गायला लागलो ते शेर. हम्म. शेवटी काय आहे, कोरस ऍड का होतो, तर शेर कम्प्लिशनचा जो आनंद आहे तो आम्ही सगळे मिळून तो 16 साजरा करतो. राईट. याला एकट्याला कशाला गाऊ द्यायचं ते आनंद म्हणून, आम्ही पण तुझ्यावर गातो म्हणजे. म्हणून ती कोरस रचना येते, आम्ही सगळे मिळून तो अर्थ पोचायचा प्रयत्न करतो. अशी ती रचना खूपच. आणि आतापर्यंत सगळ्यात पॉप्युलर झालेली सुरुवातीपासून, की त्या रचनेशिवाय आम्हाला लोक बंदच करू देत नाही. गंमत म्हणजे ती यमन मध्ये होती ना, दिल हा. सुलगता रहा. तो यमन चढला होता पूर्ण. आणि त्याच्या ते मीटर धरून मी माझी रचना गुणगुणत त्या चालीत गुणगुणत लिहिली. आणि एक व्हेरिफिकेशन, जस्टिफिकेशन असतं की बरोबर आली मीटरमध्ये. तेव्हा नवीन काळ होता, म्हणजे अंदाजे मीटर लक्षात यायचं नाही, मात्रा मोजून वगैरे करायचो. आणि त्याचं मी पाठवल्यानंतर त्याची चाल यांनी वेगळी करायची. म्हणजे ही प्रोसेसच इतकी एंडिरिंग आहे ना, की हो. अरे म्हणजे सोर्स काय होता, पुढे कुठं रिफ्लेक्ट झालं ते. असं एक मधला फक्त लोलक फिरला आणि तो प्रकाश बदलला, असं झालं. आणि इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मी आणि वैभवजी एकदा COEP मध्ये एका कार्यक्रमाला गेलो. तिथे मी एक होकार ते गाऊन दाखवली. हम्म. मी गायली याची रचना. हम्म. त्याच्यात मी एक व्हेरायटी गेली. आपले भेटणे हीच कोजागिरी, आपले भेटणे. तर हा तिथनं बाहेर पडल्यानंतर, सर याच्यात तू धुक्यासारखी मी उन्हासारखी असं रचना लिहिली. आणि आम्ही ती कंप्लीट केली त्या व्हेरिएशनवर. अच्छा. आणि आज धुक्यासारखी आमची रचना ही अत्यंत पॉप्युलर रचना आहे. कमाल आहे. म्हणजे असे मित्र तुमच्या अवतीभोवती असणं ही हम्म. तुमच्यावर कृपा आहे. हम्म. ही कृपा आहे. आणि रसिकांचं श्रेय विनायक सांगू का तुला मी काय आहे, की आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सुदर्शन रंगमंचाला कार्यक्रम करायला लागलो. मी नोकरी करत होतो, थोडेफार पैसे असायचे, पण साऊंड सिस्टीम आणण्यापुरते आणि हॉलचे पैसे देण्यापुरते. कलाकारांचे तर पैशाचा प्रश्नच नव्हता तेव्हा, मैत्रीसाठीच होतं.
जाहिरातीसाठी पैसे नसायचे सुरुवातीला. मग आम्ही काय आयडिया केली, मी बिनाका गीतमालाचं मार्केटिंगमध्ये असल्यामुळे बिनाका गीतमालाचं रेव्हेन्यू मॉडेल वापरलं किंवा पॉप्युलॅरिटी मॉडेल, की दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आम्ही इथे बसणार. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर तुम्हीच जाऊन लोकांना सांगा, आम्ही काही जाहिरात वगैरे करणार नाही आहोत. आणि 12 महिन्यासाठी सुदर्शन शुभांगी मावशीकडे आम्ही बुक करून ठेवलं होतं, दामलेंकडे. Right. आणि दुसरा म्हणता आम्ही गझलचा कार्यक्रम म्हणून मी त्याला दुखरा गुरुवार म्हणायला लागलो. तर पहिल्या कार्यक्रमाला 49 लोक आले होते. बर. आणि त्या लोकांना सांगितलं, की हे बघा तुम्हाला आवडलं तर तुम्हीच जाऊन सांगायचं, इतरांना घेऊन यायचं. दुसऱ्या कार्यक्रमाला हाऊसफुल झालं होतं. म्हणजे 150चा जो काही सभागृह आहे तो. आणि आम्हाला काही कार्यक्रमात म्हणजे त्यानंतर मिलिंद कुलकर्णी मला पुन्हा आमचे जे निर्माते आहेत रसिक साहित्याचे शैलेश नांदुरकर यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना मी कोण वगैरे काही पत्ता नाही. केवळ मिलिंदची ओळख आहे म्हणून ₹765 आम्हाला त्यांनी जाहिरातीसाठी दिले होते. आणि पहिल्यांदा पेपरला जाहिरात आली ती रसिक साहित्यामुळे आमची आली, की सोबतीचा करार नावाचा एक कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या मनोरंजनाच्या जाहिरातींमध्ये एक आपलं बघताना कोणाचाही फोटो नाही, काही नाही, फक्त मध्ये काळ्या पट्टीत सवतीचा करार असं लिहिलेलं. हे श्रेय आणि तिथूनच खरं तर ती आमच्या मैत्रीची नांदी झाली आणि आतापर्यंत रसिक साहित्य आमच्या पाठीशी आहे. नाही, त्यांच्याशी बोलायचंच आहे प्रोड्युसर म्हणून थोड्या वेळाने त्यांनाही बोलू. पण त्याच्या आधी एक मगासपासून राहिलेला धागा म्हणून प्रश्न विचारतो. आजकाल हिट कसं झालंय मोजतायत. YouTubeवर व्ह्यूज दिसतात, Instagramवर रील्स दिसतात, शेअर्स दिसतात, मिलियन वगैरे. तुम्हाला तिघांनाही असं वाटलं की ही तुमची पहिली रचना की जी हिट झाली आणि आजही तुम्ही ठाम आहात. हे कळलं कसं त्यावेळी की ही हिट आहे? काय मेजरमेंट होती? लोक बेभान होऊन उभं राहून नाचायला लागायचे. सदानंद बेंद्रे म्हणून एक शायर आहेत. आमचे चांगले मित्र आहेत सगळे. तर शेवटी खूप आल्या सरीनी म्हणजे बहुतेक तो असं मला म्हणालाय, की गझल लिहिण्याकडे तो प्रवृत्त झाला. फार अप्रतिम गझल लिहितो उर्दू आणि मराठी. पण काही तरुण मुलांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ज्या काही रचना झाल्या, म्हणजे आत्ता सुद्धा आमच्या कार्यक्रमाला येणारे लोक मला कागद वही घेऊनच येतात दाखवायला, की सर मी हे लिहिलेलं आहे, सर मी हे कसं आहे बघा हे. आणि त्या सगळ्यांना वेळ देऊन नाही तुम्ही हे थोडंसं बदलायला पाहिजे, वृत्तांचा अभ्यास केला पाहिजे. पण त्याने एक बऱ्यापैकी संदीप सलीलने मूव्हमेंट सुरूच केली होती, पण ती थोडी पुढे गेली आणखी त्याच्यामुळे. आणि लोकांचे जे पूर्वी मेल्स यायच्या, फोन यायचे, की आता काय WhatsAppवरती तुम्हाला कळवतात लोक किंवा तुमच्या पेजवरती किंवा याच्यावरती कमेंट करतात. हं. सर्व वयोगटातले लोक ज्या पद्धतीने भारावलेल्या अवस्थेमध्ये काही रचनांबद्दल बोलायचे, त्यातली ही एक होती शेवटी खूप आल्या. ज्याने आम्हाला असं वाटलं, की अगदी अरे मराठवाडा, विदर्भ इथे सगळीकडे शेवटी खूप आल्यासारखी म्हणले, की लोकांचं आणि त्याच्या मागे ओघवती चाल असणं हे हं. सुद्धा आणि होय. ज्या पद्धतीने ती गायली जाते, त्याचं सुद्धा श्रेय आहे. युट्यूबवर आहे आणि रचना खूप पॉप्युलर आता YouTube. एकूण किती म्हणजे कार्यक्रमात किती गाणी सादर करावी, रचना सादर करावी याला मर्यादा आहेत. पण तुम्ही या एकत्र टीम म्हणून किती रचना केल्या आहेत, त्या बदलतात का? जसं आयुष्यात बोलू काही बदलतात, सेम नसतं दरवेळेला, असं काय असतं? आमच्या कार्यक्रमामध्ये दर प्रयोगाला 40% ते 50% कंटेंट बदलण्याचा आमचा प्रयत्न असतो. अच्छा. आता ह्याच्यात काही आव्हानं आहेत. म्हणजे तू जर मागच्या कार्यक्रमाला आला असशील आणि तुला 2-4 रचना आवडल्या असतील, तर तू पुढच्या वेळी 4 जणांना घेऊन येतोस, की तुम्ही ती ऐका हो, तुम्ही ती ऐका वगैरे अशा पद्धतीने. आणि आम्ही बरेचदा ती घेतच नाही. मग तुझा तसं म्हणजे भ्रमनिरास होतो. पण हे खूप टॅक्टिकली काही पिलर पॉइंट्स आम्ही ठरवून ठेवतो, की ही तुझी आठवण व्हायला पाहिजे, विठ्ठलावरची रचना व्हायला पाहिजे. तो एक प्रवासही मिळतो. हं. प्रेमाकडून फिलॉसॉफीकडे जाऊन अध्यात्माकडे जाण्याचा एक प्रवासही नॅचरल फ्लो मिळतो कार्यक्रमाला. पण मधलं सगळं बदलत राहतो. त्याच्यामध्ये माझाच खरं तर थोडासा स्वभाव दोष असा आहे, की मला तेच ते करायला नाही आवडत किंवा स्क्रिप्टेड कार्यक्रम करायला नाही आवडत. त्यामुळे अनेकदा आमच्यामध्ये असं झालं, की आपण ना आता एक 12 रचना गातो ना आपण, तर माझं मधलं वाचणं काही का असेना, ह्या 12 रचना आपण एक वर्षभर फिक्स करू. पण दुसऱ्याच प्रयोगात आम्ही सगळे भेटलो. आता 200 साठी काय वेगळं करायचं? काय नवीन द्यायचं लोकांना? ह्या कारणामुळे आमचं रिपीट ऑडियन्स पण खूप आहे. हं. आणि दरवेळी नवीन काहीतरी मिळतं हे आता माझ्या सोबतीच्या करारासाठी लिहिलेल्या रचना 1001 असतील. त्यातल्या 100 म्हणजे त्या मी संगीतकारांना दुसऱ्या देतच नाही. एकतर फिल्ममध्ये अशा पद्धतीच्या रचना जातील. 2-3दा गेल्या तेव्हा अवधूतनी फार छान गझल कंपोज केलं. कौशलनी केलं. पण बाकी सगळ्या मी म्हणजे असं म्हणतो ना, की आपण कुठल्यातरी घरातल्या
लोकांनाच फक्त दाखवण्यासाठी एखाद्या सणावाराला दागिने बाहेर काढतो. तशा काही रचना मला फक्त करारसाठी ठेवाव्याशा वाटतात, की हे नाही, हे ह्या प्लॅटफॉर्मवरनं जायला पाहिजे. हम्म. तर त्यामुळे ते आता 200 साठी सुद्धा काल काय लिहायचं, नवीन काय करायचं, नवीन पुढे काय करायचं, हे चालूच आहे. आता मला असं वाटलं होतं की ह्या प्रोग्राममध्ये, येत्या प्रोग्राममध्ये एक गझल नवीन असेल. मग म्हणून त्याने आशिषने मला एक गझल पाठवली. मग ती मी बसून, ही कशी झाली आहे वगैरे. हां, ही बरी झाली आहे म्हणला. थांब, ही अजून एक घे. म्हणून दुसरी झाली. तोपर्यंत तिसरी आली. असं म्हणजे असं वाढतं पण ते. नाही, पण याच्यामध्ये दत्तप्रसादचं श्रेय खूप आहे. एखाद्या माणसाला एकतर मूळ 12च्या 12, समजा 12 जरी कॉमन ठेवल्या तरी त्या बसेपर्यंत 25-30 प्रयोग, म्हणजे अगदी कम्फर्टने कुठल्याही क्षणी कुठली सुरू करण्यासाठी. पॉप्युलर जुनं ऐकलेलं आपल्याला लहानपणापासून बिंबवलेलं असतं, त्यामुळे ते पाठ असतं आपल्याला. नवीन रचना पाठ करायच्या, शब्द पाठ करायचे, सुरावट बघायची, प्रत्येक रचनेचा राग वेगळा. फक्त ते नाही, तर मधल्या शेरांच्या चाली वेगळ्या, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि एवढं जरासं होतंय म्हणेपर्यंत अजून 3, अजून 2 म्हणजे चालूच आहे. बरोबर. पण आता पुन्हा हे प्लॅटफॉर्मचा उल्लेख निघाला म्हणून या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही काहीतरी एक्सक्लुझिव्ह ऐकावं अशी माझी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. तर काय ऐकवताय? हां, ते एक रचना कधीच कोणाला ऐकवली नाही आतापर्यंत, हां. बर. जी आम्ही 200व्या कार्यक्रमाकरता आता केली आहे, हम्म. ती दत्तप्रसादची. अगदी. हं. पल में भरोसा, पल में भरोसा, पल में धोखा होता रहता है. पल में भरोसा, पल में धोखा होता रहता है. अच्छे लोगों के संग ऐसा, अच्छे लोगों के संग ऐसा होता रहता है. पल में भरोसा, पल में धोखा होता रहता है. प्यार मोहब्बत चाहत उल्फत और न जाने क्या क्या क्या. प्यार मोहब्बत चाहत उल्फत और न जाने क्या. बारी बारी दिल को क्या क्या, बारी बारी दिल को क्या क्या होता रहता है. पल में भरोसा, पल में धोखा होता रहता है. हे तो शेर ऐका ना, खिलाडीवाला. अच्छा. हाँ हाँ. जीवन के इस खेल में अक्सर देखा है मैंने, जीवन के इस खेल में अक्सर देखा है मैंने. जीवन के इस खेल में अक्सर देखा है मैंने. कल का खिलाड़ी आज खिलौना, कल का खिलाड़ी आज खिलौना होता रहता है. पल में भरोसा, पल में धोखा होता रहता है. वाह, क्या बात है. या सगळ्या जर्नीमध्ये ऑडियन्स बदलला का, त्याच्या अपेक्षा बदलल्या का, काय बदलत गेलं? ऑडियन्स बदलला, रंगारूपाने, चेहरा मोहऱ्याने, वयाने ऑडियन्स बदलला. आम्ही असा प्रवास पाहिलेला आहे की आमचं ऑडियन्सचं वय खाली खाली येत गेलं. सुरुवातीला गझलचं आहे, क्लासी मटेरियल आहे. त्यामुळे बरेच जणांना असं वाटतं की 40-45च्या वरचे लोक आयुष्याचं तत्वज्ञान सांगतायत हे वगैरे, असं असं काहीतरी.
परंतु त्यानंतर जशा जशा काही रचना येत गेल्या, भले त्या रोमॅन्टिक असतील नसतील, पण आमचा श्रोतावर्ग तरुण होत गेला. आणि आता तर म्हणजे 16, 17, 15 इव्हन काही-काही त्याचबरोबर काही माझी फिल्ममधली गाणी पण तिकडे हिट झाल्यामुळे एक लोकांना वाटतं की काहीतरी पोटेन्शियल असणार आहे कार्यक्रमाला. हम्म. तर त्यामुळे ते ऑडियन्सचं एज ग्रुप चेंज झालेलं आहे. आवडी-निवडी मग त्या वयानुसार बदलतात. म्हणजे तुम्हाला रिदमिक गोष्टी जास्त घ्यायला लागतात का? कव्वाली ढंगाच्या गोष्टी अजून 1, 2, 3 ॲड करता येतील का? हम्म. उर्दू पद्धतीने अगदी कव्वाली सांगता येते का? तेही आम्ही वक्त ठहरा हुआ है, पता है मुझे ही केली. अशा पद्धतीने किंवा यंग जनरेशन देवाशी काय भाषेत बोलतं? आस्तिक असो, नास्तिक असो, पण देवाशी काय भाषेत बोलतं? म्हणजे ते त्याला ह्युमन बिईंग म्हणून ट्रीट करतात. आपण देव म्हणलं की असं असं असतं ना, का ते लोकं अगदी हुज्जत घालू शकतात देवाबरोबर. तर तशा पद्धतीच्या रचना येत गेल्या. या सगळ्या मधल्या काळात माझं सादरीकरण खूप बदललं. हम्म. म्हणजे मी म्युझिकल पोएट्री कधी करत नव्हतो. मी आपलं शांत स्वरात अशी ही कविता वाचली, त्यानंतर दत्तप्रसादची गाणार. कोरस असेल तर मी मध्ये येणार असं. पण म्युझिकल सिंगिंग पोएट्री मी करत नव्हतो. ते मी करायला लागल्यामुळे त्याचा आणखीन एक विषय झाला. आणि मग काय ते मन तुझं जलतरंग आलं त्यानंतर तर काय म्हणजे त्या जलतरंगवर येतो, पण म्युझिकल पोएट्रीचं एखादं उदाहरण सांगा ना. म्हणजे तुम्ही रॅप स्टाईल म्हणा किंवा अशा पद्धतीने एखादं गाणं सांगू शकता. वाऱ्यावरती शीळ नाही, ओठावरती ओळ नाही. श्वास म्हणतो रेंगाळायला वेळ नाही, फार साला कुठेतरी काहीतरी चुकतंय या, कुठेतरी काय. मग तो ग्रूव्ह असतो झिक ताक ताक डिग डिग. हे सगळं जे असतं ना, ते त्याने तर एक एक मुळात तुम्हाला ऑडियन्स आतमध्ये इन झालाय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रचनेला, ही लेव्हल आणण्यासाठी काही मी रुबाया रोमॅन्टिक पण आणि थोडा ह्युमर असलेल्या लिहिल्यात. आशिषजींचं असं म्हणणं आहे की तेव्हापासनं तर परत एकदा एक एक वळण नवीन मिळालं आम्हाला लोकप्रियतेचं. कारण मग ते सैल होतो जरा माणूस. म्हणजे तुम्ही खूप काही शिकवायला लागला की लोक म्हणतात हाताची घडी घालून हां, शिकव तुझं चालू द्या, आम्ही बसतो इथं. तुम्ही त्यांची भाषा बोलायला लागलात ना, की मग ते आतमध्ये येतात. तर त्या अनेक अशा गोष्टी त्यांनी फरक पडत चाललेला आहे. त्याने शिकायला मिळतं, नवीन-नवीन लिहायला मिळतं. प्रवाही राहतो कवी. म्हणजे मी तर सोबतीचा करार हे माझं मला क्रिएटिव्ह ब्लॉक न येण्याचं एकमेव कारण मानतो. हम्म. की सोबतीच्या करारासाठी काहीतरी करायचं नाही. मग त्या उर्मीने, त्या इंटेन्सिटीनेच काहीतरी नवीन सुचायला लागतं. हम्म. बाकी प्रोफेशनल तुमची कमर्शियल गाणी चालू असतात. तुम्हाला त्या स्क्रिप्टनुसार लिहायचं असतं वगैरे. पण नाही, नाही हे मला मांडायचं राहिलंय, हे करू असं अशा पद्धतीने बदल हम्म. होत गेले. त्या जलतरंगचा उल्लेख निघाला म्हणून सोबतीच्या करारमधलं कुठला शेर किंवा कुठलं वाचन किंवा कुठलं गायन असं व्हायरल व्हावं असं वाटतं मनापासून, की याच्यात ते व्हायरलिटी आहे. खरं तर म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यातल्या लोकांपर्यंत त्या इंटेन्सिटीने पोहोचाव्या असं वाटतं. हां. कारण आम्ही थोडासा जरी प्रयत्न केला असला, की एक मासेस ओरिएंटेशननी करावा कार्यक्रम. कारण शेवटी असं आहे ना, की बिझनेस कम्स इंटू पिक्चर. काही याला वादच नाहीये. तो काही तुम्हाला खर्च असतोच एखादा शो लावायचा म्हटलं की. त्याच्यामुळे लोकांच्या आवडी-निवडीनुसार करावंच लागतं. या शोच्या बाबतीत आनंद असा आहे, की थोडं डायल्यूट जरी केलं, तरी त्याचा दर्जा फार कमी होत नाही. हम्म. म्हणजे वैभव जोशींची चल बरं एकदा मासेस ओरिएंटेशनने लिहू असं म्हणून लिहिलेली काय ओळ आहे, तर मी तुला पाहिले, तू मला पाहिले. त्या क्षणी काय झाले कळेना मला. करेक्ट? इतपतच ते सगळं होऊ शकतं. अदरवाईज माझा आयुष्याचा माझा कळलेला आशय नाही. हे सगळं आमच्या इथनं आलेलं असतं. राईट. मुळात. तर प्रयत्न तर हाच आहे की या कार्यक्रमातनं शेवटी आठवण, दरबार, विठ्ठल या सगळ्या रचना ऐकून लोकांनी यावं. पण जाताना त्यातनी सगळं उत्तम घेऊन जा. पण आणि हे तुला सांगू का विनू, आम्ही कधी-कधी लोकांसाठी 1-1.5 पायरी खाली उतरलोय. पण आमच्यासाठी लोक 4-4 पायऱ्या चढून वर आलेले आहेत. हस्तांदोलन करण्यासाठी. म्हणजे एक समाजाची आवड-निवडच उंचावण्याचं जे काही धडपड असते किंवा कलाकाराचं जे असतं, ते या कार्यक्रमातनं नक्की झालेलं आहे. की काहीतरी अर्थपूर्ण ऐकायला मिळतंय. ह्या अपेक्षेने लोक येतात आता. कदाचित आम्ही फार सवंग झालो तर लोक आम्हाला विचारणार पण नाहीत. त्यामुळे आणि सवंग होताही येणार नाही. स्वभावाचा प्रश्न असतो. आई या विषयावरची रचना आहे. ती ज्या पद्धतीत जाते थिएटरमध्ये म्हणजे टाळ्या वाजत नाहीत. प्रत्येक जण कुठेतरी त्याच्या आईशी कनेक्ट आणि हा विषयच जबरदस्त आहे ना. जगातलं सर्वोत्कृष्ट नातं आहे. त्या विषयावरचं भाष्य आणि त्या ताकदीने केल्यानंतर
लिटरली तिथे आम्ही मध्यंतर करतो तिथे. हम्म. तर असं नाही आहे की लोकांना फक्त नंदन पाहिजे असतं. तुम्ही त्यांच्या इथे पोहोचवणारं जर देत असाल ना नक्की, तर त्या प्रत्येक गोष्टीला ते तेवढाच उत्तम रिस्पॉन्ड करतात. राईट. हम्म. सत्यप्रसादजी, या सगळ्या रचनांमधली सर्वात चॅलेंजिंग किंवा सर्वात आनंद देणारी अशा रचना किंवा अशी एक रचना कुठली वाटलेली तुम्हाला? चॅलेंजिंग चॅलेंजिंग ही आहे, शेवटी काही फुले उधळायला ये. ती एक खूप अशी गायला पण खूप भारी वाटतं आणि ते गाणं पण खूप कठीण आहे. अशी शेवटी एकाच काही फुले वेळी उधळायला आनंद आणि चॅलेंज चॅलेंज एकाच Right. वेळेला दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. बरोबर. बिझनेसबद्दल बोलू, पण एक मला पडलेला प्रश्न पुन्हा, की आणि ज्या नोटवर मी कदाचित एंडला लावीन ती म्हणजे कव्वाली. तर कव्वाली हे फिलॉसॉफिकल मानलं जातं, त्याला कधी कधी धार्मिक अधिष्ठानाकडे ते जातं आणि एक एनर्जीचा फ्लो असं मानताना दिसतो. तर तुम्ही ज्या कव्वाल्या लिहिल्या, कंपोज केल्या, गायल्या किंवा कव्वाली स्टाईल जे काही आहे, त्यातलं सर्वाधिक आवडतं कुठलं आणि मला कुठलं ऐकायला मिळेल? आमची जी शेवटी नंतर जी रचना सर्वात जास्त अप्रिशिएट केली गेली ती दरबार नावाची आमची रचना आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे देवातलं आणि भक्तांमधलं अंतरच म्हणजे जसं म्हणजे मोठं उदाहरण देतो मी, पण जसं संत महात्म्यांनी आपल्या देवाला जाप पण विचारलेला. हम्म. आम्हासाठी कोण आली धाड, मागे बहुतांचे फेडिले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड, माझ्याच वेळी तुला असं का होतं, असं विचारलेलं आहे. तर आपण पण अनेकदा त्या स्टेजला येतो देवळात गेल्यानंतर, की कधी-कधी बाबा 1 to 1 बोलूया आपण. म्हणजे मी तर देवळात गेल्यानंतर म्हणतो, की "काय बरं आहे ना, थंडी-बिंडी जास्त पडली आहे का, ते पुजाऱ्याला सांगा एखादा स्वेटर-बिटर घालायला." प्रत्येक वेळी मागायलाच पाहिजे असं काही नाही, किंवा जी आपल्या मनातली जी काही रंजिश आहे ती देवाला सांगणं. आणि "का रे बाबा तू असं?" म्हणजे आता आपण बातम्या ऐकत असतो, वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मग तू सर्वत्र आहेस तर मग हे असं का घडतंय? बरं हे विचारायचं कोणाला? त्यालाच विचारावं लागणार शेवटी. जाब पण त्यालाच विचारायला लागणार आणि झालं चांगलं काही तर त्याला आभार पण त्याचेच मानावे लागणार. एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्या आजोबांशी ज्या पद्धतीने आपण बोलतो, भांडतो, त्या पद्धतीने आम्ही त्या कव्वालीमध्ये भांडलेलो आहे. हम्म. की ही लखलखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा, या झूट दिव्यांच्या मदतीने लपणारा कसा अंधार तुझा. म्हणजे हे जे आणि मला असं वाटतं की ही जेव्हा चाल कव्वालीची मुळात सुरू होते, तेव्हा ती इतकी गंभीर केली आहे आशिषने. म्हणजे त्याचं गांभीर्य आणि त्याचं वजन मी जस्ट हे दाखवतो. नाही, मी हेच दाखवतो. मी त्याचा जो हे आहे, मुखडा जो आहे, लख लखती आरास तुझी, लख लखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा, हे लख लखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा. हा दरबार असं दिसलं. या झूट दिव्यांच्या मदतीने, या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा, हे लख लखती. त्याचा असा तो आब आहे ना त्या चालीचा, हो. जसा त्या ते दरबारचा भक्तीच्या हे बाजारीकरणाबद्दल आहे हे. म्हणजे त्याच्या आधीची हम्म. मी कविता सुद्धा म्हणजे कसं की नावाची वाचतो ना, की पूर्वी किती सोपं होतं सगळं. म्हणजे कुठल्या तरी वडापिंपळाखाली एखादं दगड ठेवलेला असायचा, शेंदूर फासलेला. लोक त्याच्या शेजारीच बसून 2 घास तू घे, 2 घास मी घेतो. त्यालाच एक नैवेद्य दाखवायचा, त्यातलाच अर्धा प्रसाद आपण खायचा. एक देवाण-घेवाण होती, एक कनेक्शन होतं, इंटरॅक्शन होतं देवाबरोबर. आता ते काय झालं, की म्हणजे राग काय येतो, की व्ही-आय-पी दर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला असं करावं लागेल. कोणीतरी मोठा माणूस आला, की बाकीच्यांनी रांगा बाजूला करायच्या. असं ह्या सगळे जे म्हणजे जे मॉल्स करून ठेवलेले आहेत देवाचे एअर कंडिशन, त्याच्यावरचं हे ह्यातला शेवटचा शेर जो आहे ना, की बाकी सगळं त्याला खूप बोल बोललोय मी त्याच्यामध्ये देवाला, की मग काय हे झालं, तू काय असं वगैरे. पण त्याच्या शेवटी आहे, की इतकाच गुन्हा केला आहे, की हाक दिली बैठ्या जागी, तेथे न कधी आलो आम्ही, जेथे भरला बाजार तुझा, ही लखलखती आरास तुझी. या झूट दिव्यांच्या आणि याच्या म्हणजे याच्या उठांमध्ये ना आमच्या म्युझिशियन्स मित्रांचा एक हो. योगदान आहे.
ते ज्या प्रेमाने या शो मध्ये इन्व्हॉल्व होतात ना, काल एकदा याची बसल्यानंतर ठीक आहे ठरव, हे ठरव, कसं वाजवायचं ठरव, फार फार म्हणजे वरती निनाद जातात. कुलकर्णी, निनाद सोलापूरकर, आमोद कुलकर्णी, समीर समीर शिवगार. शिवगार आणि मिलिंद शेवरे आमचा गिटारिस्ट, कधी कधी प्रसाद जोशी, ह्या सगळ्या लोकांनी ह्या रचना तयार होण्यामध्ये एवढा मोठा हातभार लावलाय की खरं तर म्युझिशियन्स काय कार्यक्रम वाजवणार आणि पैसे घेऊन जाणार असं असं त्यांच्यासाठी हा कार्यक्रम कधीच नाही आता. म्युझिशियनचं म्हणजे म्युझिशियनची पण मोहब्बत आहे त्याच्या मागे. हम्म. नुसता पण कार्यक्रम लागलाय म्हणून जाऊन जाऊन रिहर्सल बरोबर करायची आहे. असं नाही. म्हणजे ते संगीतकार म्हणून माझ्याशी वाद घालतात, सर असं नाही, हा असा ठिका लावू म्हणतात. मी म्हणलं, मी सांगतोय तुला नाही सर, तू ऐका म्हणतात. म्हणजे इतका हक्क आहे Right. आणि इतकं प्रेम आहे खरं तर. बरोबर. नाही नाही, अजून भरपूर खरं तर ऐकायला आवडेल, पण लोक ते या पुढच्या असंख्य कार्यक्रमातनं ऐकतील सोबतीच्या करारचा असं वाटतं. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना या अनोख्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबरच्या गप्पा आता इथंच थांबवतो. सो मगाशी अशी जी म्हणाली की शेवटी प्रत्येक कार्यक्रमा बिझनेस असतो. मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळं आता आणि शोचे उत्तम व्यावसायिक असल्यामुळे. तर शैलेश नांदुरकर आपल्या बरोबर आहेत. शोचे प्रोड्युसर तर आहातच तुम्ही, पण पुस्तकांवर ज्यांचं प्रेम आहे अशा सगळ्यांसाठीचा एक महत्त्वाचा दुवा आहात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सोबतीचा करारशी असोसिएट व्हावं, नंतर त्याचं आजच्या भाषेत प्रोड्युसर व्हावं, असं का वाटलं आणि ती जर्नी कशी होती? नाही, मुळात प्रोड्युसर व्हायचं म्हणून असोसिएट झालो नव्हतो. हं. अ, ज्यावेळेस मगाशी वैभवदादांनी सांगितलं, की एका जाहिरातीच्या निमित्ताने मी असोसिएट संस्था म्हणून झालो. आणि दुर्दैव असं, की जी जाहिरात आपण केली होती, त्या प्रयोगाला मी गेलोच नव्हतो. अच्छा. आणि मग नंतर मिलिंद आणि वैभवदादा म्हणाले, की "यार तू येत नाहीयेस." तर तुम्ही एका प्रयोगाला अ, गेलो होतो आणि मग असं वाटलं, की हे खूप छान आहे, हे आवडतंय आपल्याला. काय आवडतंय हे माहिती नाही. तसा सोबतीच्या करारच्या आधी माझा कविता, गझल याच्याशी काही प्रांत नाही किंवा काहीच ओळख नाही. पण ती वैभवदादा आणि यांच्यामुळे ती झाली. पण प्रोड्युसर व्हायचं म्हणून असं काही मी असोसिएट व्हायचं असं काही ठरवलं नव्हतं. ते होत गेलं. आपल्याला हे आपलं आहे, हे आपलं नवीन नातं तयार होऊ शकतं असं वाटल्यामुळं प्रत्येक प्रयोगागणिक जोडत गेलो. त्याच्यातली एक विशेष आठवण अनुषंगाने सांगतो. मी का जोडत गेलो ते. तर ज्यावेळेस सोबतीचा करार रसिक साहित्याने पहिला अ, आयोजित केला, प्रयोग लावला. हं. ज्योत्स्ना भोळे सभागृहाला प्रयोग होता आणि त्यावेळेस रसिक साहित्य असोसिएट झालं म्हणून ही दरबार नावाची गझल वैभवने लिहिली होती. अच्छा. तर हे मला इतकं त्याच्यात भावलं, आशिषनी कंपोज केली, दत्तप्रसादने गायली, की हे किती वेलकमिंग आहे. आणि हे मला नंतर कळालं, की त्यांनी खास आजच्या प्रयोगासाठी लिहिली आणि ही इथून पुढं अनेक प्रयोग राहील आणि मग दरबारनी प्रत्येक प्रयोगाचा शेवट होणार. तर मला त्यावेळेस हे सगळं खूप अचंबित करणारं होतं आणि मग अर्थातच देवाबरोबर भांडायला कोणाला नाही आवडत. तर ते त्याच्यात त्यांनी एक स्वतःची व्यथा मांडल्यासारखा मला तो फील आला. तो प्रत्येक प्रयोगाकडे जोडत गेलो. हं. प्रोड्युसर म्हणून कधी भारी वाटतं? कार्यक्रमाचं बुकिंग प्रॉफिटमध्ये गेल्यावर का नवीन काहीतरी आज भारी यांनी ऐकवलं असं म्हणलं? नाही, भारी आहे म्हणल्यावर. याचं कारण मुळातच म्हणजे फायनान्शियल बॅलन्स शीट मांडायची नाही ह्या कार्यक्रमाची, असं पहिल्यापासून ठरल्यामुळे म्हणजे एकीकडे श्रोते बॅलन्स शीटच्या भाषेत बोलायचं झालं तर आणि एकीकडे कलावंत. हं.
पण पहिल्यांदा कोणतीही कलाकृती ही लायबिलिटी असते अनफॉर्च्युनेटली, आणि प्रेक्षक हा कायम ॲसेट साईडला असतो. पण सांगायला अभिमान वाटतो आता हे दोन्ही गोष्टी एका ट्रायल बॅलन्स एका पेजवर आल्या आहेत, त्यामुळं हॅपीली आपण ह्या गोष्टी करू शकतो. नाही, याच्या मागे याच्या कुटुंबाचा पण खूप मोठा हात आहे. म्हणजे असं नक्कीच. जेव्हा एखादा घरातला प्रमुख असं म्हणतो, कुटुंब म्हणजे आई-वडिलांपासून सगळे, की हो. खरं तर कार्यक्रम करणे वगैरे हा रसिक साहित्याचा स्वभाव नाही. मग यांचे बंधू योगेश म्हणा, काका-काकू किंवा मिसेस श्रद्धा, हे सगळे जे जण आहेत, की ह्याच्या पाठीमागे उभे राहिले. ते ह्याचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा ह्याच्यावर विश्वास आहे, अशी ती साखळी जुळली. हम्म. आणि सुरुवातीच्या काळात, आत्ता तो सांगत नसेल, पण सुरुवातीच्या काळात त्याने खूप मनस्ताप पण सहन केलेला आहे, की आणि त्याला तो कार्यक्रम ज्या फ्रिक्वेन्सीने लावायचा असतो, त्या फ्रिक्वेन्सीने लावायचाच असतो. म्हणजे मी म्हटलं, की "अरे थांब, आत्ता पुण्यात 3 आठवडे झालेत, नाही पुढे आपण मुंबईला जाऊन येऊ वगैरे." नाही, मुंबईला तर जाऊच, पण पुण्यात मला आत्ता लावावंसं वाटतंय. बरं, हा आहे मुळात कलाकार. हा तबलावादक आहे. नाटकात काम केलं राजाभाऊ गोसावींबरोबर वगैरे. त्यामुळे हा हाडाचा कलाकार आहे. आणि आमच्यापेक्षा तो, म्हणजे हे सगळेजण सांगतील, आशिषजी किंवा दत्तप्रसाद, की तो इतका एक्साइटेड असतो प्रयोगाला म्हणल्यानंतर. तो आम्हाला याद्या पाठवेल, ही घ्यायला खूप दिवसात झाली, ही नाही गायली, ही घ्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणजे ते एक 6 तासांच्या प्रयोगातही बसणार नाही, एवढी मोठी यादी असते. म्हणजे निर्माता खरं तर क्रिएटिव्हमध्ये एवढा इंटरेस्ट घेत नाही किंवा निर्मात्याने घेऊ नये असा कलाकारांचा पण आग्रह असतो. त्याच्यावरनं पण आम्ही वाद घालतो. असं काही सगळंच फार भारी आहे असं नाहीये. खूप आमच्यामध्ये वाद पण होतात. तो मला प्रयोगाच्या आधी 18-18, 22-22 कवितांची यादी पाठवतो, की हे तू वाचायच्या आणि हे यादीत. तर एवढ्या सगळ्या घेणं शक्य नसतं. हम्म. मग ते स्टेजवरती तर परत एक आमची नजरानजर चालू असते. पण मुद्दा असा आहे, की नुसतं रसिक नाही, तर माणूसच मुळात निर्माताच रसिक असल्यामुळे आम्हाला इथपर्यंतचा प्रवास अत्यंत सुसह्य करून दिलेला आहे त्याने आणि कुठल्याच बाबतीत मागे-पुढे बघत नाही रे. तर नवीन कपडे शिवूया, तुमच्यासाठी झब्बे घेऊया, स्टोल मागवूया, इकडं करूया, ते करूया. आता 200 साठी पण जी धूम त्याने उडवून दिली आहे ना, तर आम्ही काय करू शकतो? आम्ही फक्त चांगलं त्याला काहीतरी ऐकू शकतो. श्रोत्यांना नंतर ऐकू. पण आधी ह्याच्यासाठी काहीतरी चांगली निर्मिती करणं गरजेचं आहे. एवढ्याच झोनमध्ये राहतो आम्ही. वेगळा प्रश्न आहे, कारण तुम्ही मूळ जे काम करता, महाराष्ट्रामध्ये लोकांनी कविता लोकांपर्यंत नेल्या, परफॉर्म केल्या आणि त्याचा थेट परिणाम कविता संग्रह पोहोचण्यापर्यंत आणि साहित्य व्यवहाराला झाला. हा एक अन्योन्य संबंध आहे. रसिक साहित्यानं वैभव जोशींच्या कविता संग्रहही प्रकाशित केलेले आहेत. आज 21व्या शतकात रील आहे, 2-2 मिनिटाच्या शायरी लोकं ऐकतात, सगळं आहे. अशा वेळेला साहित्य व्यवहारात कवितेचं स्थान काय आहे? आणि कविता पोहचवणं ॲज अ प्रोड्युसर आणि कविता संग्रह विकणं ॲज अ साहित्य संवर्धक कसं वाटतं? नाही, कविता पोहोचवण्यासाठी या कलाकृतीचा तर नक्कीच उपयोग होतो. पण म्हणजे एस्पेशली वैभवदादाच्या काव्यसंग्रह प्रकाशित केल्यानंतर आणि सोबतीचा करार केल्यानंतर अनेक असे कवी ओळखीतनं नक्की संपर्कात आले, की तुम्ही आमचाही काव्यसंग्रह करा आणि आमचाही कार्यक्रम करा. पण ते पॉसिबल होत नाही किंवा ते प्रत्येकाचं गणित कलाकृती म्हणून सुद्धा गणित अर्थमॅटिक म्हणून नाही. तसं घडत नाही. हं. आणि वैभवदादाचीच एक ओळ आहे, की एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. तर एखाद्या आयुष्यात तुम्ही अशी एकच कलाकृती करू शकता खरं तर. तुम्हाला ते रिपीटेडली करता येणं, कारण हे आपण केलेलंच नसतं, हे घडलेलं असतं आपल्यात. आपण ह्याच्यात एक माध्यम म्हणून परमेश्वराने आपली निवड केलेली असते म्हणून हे आपल्या हातनं घडतं. अदरवाईज ना ते क्रिएशन ना ते प्रेझेंटेशन आपल्याकडून घडू शकतं. साहित्य व्यवहारात याचा उपयोग होतो, कारण आज मी वगैरेच्या 10,000 हून अधिक प्रती वितरित करू शकलो, विक्री करू शकलो. त्याच्यानंतर म्हणजे कसं, की काळ सरकत राहिला. म्हणजे मी वगैरेमध्ये सगळं मिश्र आहे. कविता, गझल एकत्र आहेत. काळ सरकत राहिला हा फक्त गझल संग्रह आहे. आणि म्हणजे कसं, की मध्ये फक्त कविता संग्रह आहे. हं. असं त्या 3 पुस्तकांचं बायफर्केशन आहे. पण आज काळ सरकत राहिला आणि म्हणजे कसं, कीची सुद्धा जवळपास 5,000 हजार प्रतींची आवृत्ती हं. होऊ शकली. तर याच्यात नक्कीच त्याचं लेखन तर हा भाग आहेच, पण कार्यक्रमाचा सपोर्ट नक्की असतो. कारण तिथं ह्याच्या तोंडून लोकांनी कविता ऐकलेल्या असतात. त्याचा उपयोग लोकांना होतोच नक्की. ते शाळेतले शिक्षक कसं हातात जे पुस्तक धरतात तेच पालक घेतात ना. हं. तशी ती गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, प्रोड्युसर म्हणून, लेखक, क्रिएटर म्हणून काय राहिलं किंवा काय अजून बेटर करता आलं असतं, की जे इथून पुढे कराल असं वाटतं? कवी म्हणून याच्यापुढे अजून चांगलं लिहायला हवंय. हं. तुमचं कालचं लौकिक आणि हे बेंचमार्क जरी असलं,
की आता काही पॉप्युलर रचना झालेल्या आहेत ज्याच्यासाठी लोक येतात आणि दरवेळी आपण नवीन काहीतरी देतो असं. पण प्रत्येक कार्यक्रमातल्या सगळ्याच्या सगळ्या रचना इतक्या सकस आणि तरीही इतक्या एंटरटेनिंग असल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मी कवी म्हणून काय करू शकतो? अंदाजे बयां, लहजा बदलू शकतो का लिखाणातला? सादरीकरणामध्ये आणखीन काही बदल करू शकतो का? वेगवेगळ्या वृत्तांमधल्या रचना देऊन जर नवीन मुलं बघतायत आशेने, तर त्यांना त्या निमित्ताने शिकवण पण होईल का? ते नवीन वृत्त जर झालं, तर त्याचं म्युझिकल प्रोग्रेशन डॉक्टर आशिष मुजुमदार कसं करतात, ही बघण्याची उत्सुकता आणि ती गायल्यानंतर लोकांपर्यंत ती कुठल्या तालात जाईल ह्याची उत्सुकता, हे सगळं अजून खूप करावंसं वाटतं. एक मला असं वाटतं 200 ही तर सुरुवात झाली आहे. म्हणजे अजून खूपच शिकण्यासारखं आहे आम्हाला. नक्कीच. दादा आत्ता म्हणलं जसं की 200 ही तर खरंच सुरुवात आहे आणि लोकांना नव्या पद्धतीने आपण ॲज अ प्रेझेंटर म्हणून काय अशा गोष्टी करू शकतो, की याचा एक सतत मागोवा करणं किंवा अभ्यास करणं नक्कीच सुरू असतं, की नवीन लोकं कसे जोडले जातील. जसं पहिल्यांदा एज ग्रुप एका ठराविक पद्धतीचा यायचा. आता यूथ पण यायला लागला. तर ह्याच्यात त्यांचं सादरीकरण आणि काव्यलेखन, म्युझिक कंपोजिशन, सिंगिंग ह्या जरी भाग असला किंवा म्युझिशियन मित्र यांचं जरी कॉन्ट्रिब्युशन असलं, तरी ॲज अ प्रेझेंटर म्हणून कोणत्या अशा कल्चरल ग्रुपशी आपल्याला असोसिएट होता येईल, की जेणेकरून नवीन यूथ येईल. हं. पण ही एक कायम लढाईच वाटते मला, की आपल्याला कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही, हे ठरवण्याचं लोकांचं आपल्यासकट सगळ्यांचं ड्युरेशन एवढं शॉर्ट आहे ना, की त्याच्यात तुम्ही कसं पिच कराल. तर ती जागा शोधत राहणं हाच तर प्रवास कायम सुरूच राहणार. पण नवीन लोकं जोडण्यासाठी काही ना काहीतरी युक्त्या करत राहणे. शेवटचा प्रश्न. आजकाल अबंडन्स खूप झाला आहे. कार्यक्रम खूप आहेत, रील खूप आहेत, ओ-टी-टी खूप आहेत. मला ऐकायचं आहे आणि मला उपलब्ध नाही. मला बघायचं आहे आणि मला उपलब्ध नाही, अशी आत्ताची तरी परिस्थिती नाही. अशा कालावधीत तुम्ही तुमचं काम आणि तुमचं प्रोजेक्ट चिरकाल टिकेल असं वाटतं का? आणि त्यासाठी काय करता? चिरकाल टिकेल याचं कारण मला असं वाटतं, की पहिल्यापासून हेच धोरण होतं, की हा पेशन्स गेम आहे. हे जेवढं आपण पेशंटली करू याचे प्रयोग, तेवढं हे टिकेल. हे जर बॅलन्स शीटच्या आधारे जर हा शो करायचा म्हणला, असं पहिल्यापासून ठरवलं असतं, तर तेव्हाच कदाचित थांबायला लागलं असतं मला. प्रयोग सुरूच राहिले असते. पण नाही, ह्याची बॅलन्स शीट वेगळी मांडली पाहिजे. आकड्यांव्यतिरिक्त मांडली पाहिजे. ते पेशन्सनी जेवढं आपण स्ट्रॅटेजिकली पुढे जाऊ, तेवढं हे चिरकाल नक्की टिकेल. बरोबर. शब्दांमधून टिकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे संगीत, गायन, निर्मिती, वादन हे सगळं याचं जरी असलं तरी मला असं लिहिता आलं पाहिजे, की जे पुढच्या 2 पिढ्यांना सुद्धा लागू पडेल आणि हे खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबांचे काही-काही दाखले अजूनही ॲप्लिकेबल आहेत इतक्या पिढ्यांनंतर. तर अशा ओळी तुमच्याकडनं युनिव्हर्सल ट्रुथ सांगणाऱ्या ओळी लिहिल्या जातात का? की ज्या स्वभाव बदलला, बोली बदलली, वयं बदलली, तरीसुद्धा म्हणजे काही-काही अशा रचना झालेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये मी, तू नाहीये. ड्युॲलिटी नाही किंवा माझं आयुष्य मी सांगतोय, ही जी आढ्यता असते. बरेचदा कवी, लेखक आत्मचरित्र परच किंवा आत्ममग्नच जास्त लिहितात. पण त्रयस्थ भूमिकेतनं तुम्हाला सामाजिक कोलाहल मांडता येतो का? तुमचा जो भवताल आहे, त्याचं प्रतिबिंब तुमच्या लेखनात पडतं का? किंवा भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही. ही कुठल्याही पिढीमध्ये तू ही ओळ घेऊन जा. अशा पद्धतीचं लेखन त्याचं नाहीतर त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी होऊन जातं. म्हणजे अ, अ, एक होकार्द्याची भाषा कदाचित पुढच्या पिढीतले लोक बोलणार नाही. ते माझ्या काळाचं आणि माझ्या माझ्या आयुष्याशी निगडीत असलेलं वाक्य आहे. पण ज्या गोष्टी समष्टीला संबोधन करतात, त्या गोष्टी तुमच्याकडनं जास्तीत जास्त लिहिल्या गेल्या. आणि विशेषतः मला हल्ली-हल्ली विनू असं वाटायला लागलं, की इतका कोलाहल आणि कल्लोळ आहे आजूबाजूला आणि इतका माणसा-माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडालेला आहे, की Facebookवरचे लोक प्रत्यक्षात भेटले तर कोथळाच काढतील असं वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण भेटतो, तेव्हा खूप जास्त माणुसकी आणि आपुलकी अजूनही टिकून आहे. तर याला हातभार आपण लावला पाहिजे. तुम्ही चांगलं वागून, तुम्ही चांगल्या वागण्याचा प्रसार म्हणजे प्रीची न होता, उपदेशात्मक न होता, पण तुमच्या लेखनातनं लोकांना जाणीव व्हायला पाहिजे, की अरे असंही जगता येतं. त्यात काही फार अवघड नाही. एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.
तर हे कशाला आहे? एखाद्या आयुष्याला एखादी कार पण पुरते, एखादा फ्लॅट पण पुरतो. हे अशा पद्धतीने मी माझ्या बाबतीत माझा ऐवज म्हणून मी कविता लिहिली, माझा दागिना म्हणून मी कविता लिहिली. कविता पुरते असं. तर तशा अर्थी एखाद्या आयुष्याला एखादी प्रेयसी पुरते हे पण पटायला पाहिजे लोकांना. बरोबर. या मैफिलीचा शेवट कवितेनं आणि सोबतीच्या कराराबद्दल सांगून करावा अशी विनंती. 23 ऑगस्टला 23 ऑगस्ट 2026 रोजी पुणे बालगंधर्व मंदिर पुणे इथे सकाळी 10:30 ते 3:30 अशी 5 तासांची आम्ही मैफल करतो. मी जे नेहमी म्हणतो, की मागचं सगळं ठीक आहे, लौकिक वगैरे 200 झाले वगैरे. काल रात्री काय लिहिलं? काल जर तुमच्या रात्री लिहिलेली कविता जर आज तुमच्या खिशात असेल, तर तुम्ही गर्भश्रीमंत असता, नाहीतर तुम्ही अत्यंत दरिद्री असता कवी म्हणून. हम्म. हे तुम्हाला फिल्मसाठी सुद्धा मिळालेले अवॉर्ड्स हे 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी केलेल्या कामाचे असतात. आत्ता काय करतोस? तर त्या कवितेने शेवट करूया आपण. अगदी. युनिव्हर्सल ट्रुथवर होतं, तर ती तशाच पद्धतीची एक ऐकवतो रचना. पायाखाली नवा फुलांचा रस्ता असतो. पायाखाली नवा फुलांचा रस्ता असतो, पायामध्ये जुना पुराणा काटा असतो. गच्ची नसते, अंगण नसते, शिवार नसते. गच्ची नसते, अंगण नसते, शिवार नसते, वारा असतो, पतंग असतो, मांजा असतो. हात आपले लवकर सुटले, बरेच झाले. हात आपले लवकर सुटले, बरेच झाले, बरेच वेळा त्याच्या पुढेच धोका असतो. पायामध्ये जुना पुराणा काटा असतो, कोणाशीही करता येते हस्तांदोलन. कोणाशीही करता येते हस्तांदोलन, वंदावी पाऊले असा एखादा असतो. आणि गप्पा गोष्टी विनोद गाणी सगळे असते. गप्पा गोष्टी विनोद गाणी सगळे असते, ज्या ज्या घरात आजी असते, आजा असतो. आणि ज्याला मोहच नसतो कुठल्या दरबाराचा, ज्याला मोहच नसतो कुठल्या दरबाराचा, राजा असतो तो मर्जीचा राजा असतो. आणि शायर अभिनय करतो का हे बोलू नंतर. शायर अभिनय करतो का हे बोलू नंतर, अनेकदा तर शेरच मुळात नटवा असतो. पायाखाली नवा फुलांचा रस्ता असतो, पायामध्ये जुना पुराणा काटा असतो. आणि शेवटचा शेर ऐक विनू, की तेव्हा मिटते स्त्री पुरुष ही दरी वैभवा. तेव्हा मिटते स्त्री पुरुष ही दरी वैभवा, कवितेमधला कवीच जेव्हा कविता असतो. कवितेमधला कवीच जेव्हा कविता. क्या बात आहे. खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. Thank you.